नमस्कार मंडळी, चला तर आज आपण डाळ खिचडा बनवूया। त्यासाठी घेतलेलं सामान मी 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि इथे 2-3 बारीक कांदे कापून घेतलेले आहे, 2 टमाटे घेतलेले आहे कापून आणि थोडीशी कोथिंबीर, 2-4 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं। तर हे सर्व आपण आहे ना छानपैकी धुवून आहे ना कुकरमध्ये 4 शिट्टे करून घेऊयात। चला तर मग हे पहा मैत्रिणींनो, आता हे आपण धुवून घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये ना आपण थोडेसे जिरे टाकूया, थोडासा हिंग टाकूया, हळद पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं 1.5 तांबा। छानपैकी 4 शिट्ट्या घेऊया आपण। त्याच्यात पाणी टाकलेलं आहे, छान झाकण लावून 4 शिट्ट्या कुकरला घेऊया। हे पण मैत्रिणींनो छानपैकी असतं मस्तपैकी की डाळ शिजून झालेली आहे। तर त्याच्यात आहे ना आता आपण आहे ना इथे मी आहे ना 3 ते 4 टेबलस्पून आहे ना तूप घेतलेले आहे ते त्याच्यात टाकणार आहे। इथे थोडेसे हिंग घेतलेला आहे, थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलेला आहे, इथे लाल तिखट घेतलेलं आहे ते पण आपण त्याच्यात टाकणार आहे। छानपैकी मस्त असं हलवून घ्यायचं। इथे मी आहे ना 3 वाटी भात शिजून घेतलेला आहे, इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तर तो आहे ना आता त्याच्यात आपण टाकणार आहोत। हे पहा मैत्रिणींनो, किती सुंदर असा खिचडा तयार करतो आपण। आता याच्यावर आहे ना छानपैकी वरून फोडणी द्यायची आहे, याला उकळी येऊन द्यायची मस्तपैकी। याच्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे, तूप गरम झालं की त्याच्यामध्ये ना आपण आहे ना मोहरी टाकणार आहोत। मोहरी चांगली उडवून द्यायची त्याच्यात। हे पहा मैत्रिणींनो, छानपैकी ती उड्या मारायला लागलेली तुपामध्ये, तर आपण त्याच्यात लसूण टाकूया। लसूण गुलाबी सर छानपैकी होऊन घेऊया। गुलाबी झालेला आहे लसूण, तर त्याच्यात आपण लाल मिरच्या टाकूया थोड्या। आता हे तूप आहे ना आपण खिचड्यावर टाकणार आहोत वरती। एवढा सुंदर सुगंध सुटलाय ना, वरून छानपैकी कोथिंबीर टाकून द्यायची। हे पहा मैत्रिणींनो, खूप सुंदर असा खिचडा तयार झालेला आहे। आता त्याच्यावर मस्तपैकी वरून तुपाची धार सोडायची आणि मस्तपैकी खाऊन घ्यायचं। तर मैत्रिणींना नक्की या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा। आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।